आज अचानकच माझ्या हातात लई दिवसानंतर फोर व्हीलर आली. कसं काय तर ते चला सांगतो पुढं. आज सकाळ सकाळीच काढली आपली सगुना घराच्या बाहेर, कारण आज जायचं होतं आपल्याला बुलढाण्याला सगुनाची पीव्हीसी काढायला. मग गावात येऊन घेतलं सर्वात पहिले महाराजांचं दर्शन आणि आपली सगुना घेऊन आलो डायरेक्ट 120च्या स्पीडनं बुलढाण्यात धड नाक्यावर. ते म्हणजे आपल्या गावचे नितीन भाऊ सोनटक्के यांच्या शिवकृपा मोटर ड्रायव्हिंग स्कूलवर. अरे बरं तर झालं भाऊ हजाराच्या अजिट. भाऊले म्हणलं आपल्या गाडीची पीव्हीसी काढायची आपल्याला. भाऊनं 2 शब्द मनावर घेऊन घेतलं आपलं काम हाती चटकन. हे नेमकं गाडीचा फोटो काढत होते का व्हिडिओ काढत होते हे तर काही मला समजतच नव्हतं चालत. दादा म्हणे तसं काही नाही म्हणे, मागून पडून दोन्ही नंबर प्लेटचा फोटो काढायला लागतो म्हणे. आपल्या गाडीचं काम होत नाही तर इकडे आपली इंस्टा फॅमिली पण भेटली. त्याला ब्लॉग मध्ये घेऊन मी एका नवीनच गाडीत बसलो भाऊ. दादा म्हणे ही गाडी चालवल्यापेक्षा तू आपली स्विफ्ट डिझायर चालव म्हणे. तसं बी आपण लय दिवस झाले फोर व्हीलर काही चालवलीच नव्हती. मस्तपैकी एक राऊंड मारून आलो परत इकडे दुकानवर. मग वायकोस दादा तुम्ही घेतली पीव्हीसीची पावती. तसं इथं 2 व्हीलर 4 व्हीलरचे लायसन काढून पण भेटते बरं का. तितक्या तिकडे बहिरेका टपरीवर आपले फॉलोअर्स पण भेटले होते. मग त्याला रामराम करून मी निघालो चटकन घराकडे. घरी येता येता पप्पाचा फोन आलता मला. पप्पा म्हणे गावात लग्न आहे तिथून जाऊन ये म्हणे. बापरे इकडे तर लगेच लग्न लागून पंक्ती पण बसेल होत्या. मी इकडे पोळ्या स्टॉपला घ्यायला गेलो होतो. इकडे पोळ्याच कापणं चालू होते अजून. हे पहा आपला इकडे संकेत भाऊ पंक्तीत भाजी वाढायची तर इकडेच भाजी करवाला. मग मीनं पण घेतली एक चटकन पंगत वाढून. आता एवढी चिल्लर पार्टी बसली म्हटल्यावर मला पण बसूनच घेणं पुरतं. हे पहा इकडे अभिषेक भाऊ सगळ्याला एक द्रोण वाढन मला तर डायरेक्ट 2 द्रोण वाढे भाऊ. पण ते पण कवा भाजी पात्रावर घेतल्यावर. मग मस्तपैकी घेतलं पोऱ्यासोबत जेवण करून आणि तिथून निघालो मी डायरेक्ट घराकडे. चला तर आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत तुम्ही मला फॉलो करून ठेवा.